बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात काहीतरी गरम गरम आणि कुरकुरीत खायला छान वाटतं ना. चला तर मग आज पाहूया झटपट आणि अतिशय चविष्ट अशी क्रिस्पी कॉर्नची ही रेसिपी. सर्वप्रथम मी कॉर्न सोलून घेत आहे. आता हे कॉर्न थोडा वेळ शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी पाणी गरम करायसाठी ठेवलं आहे. पाणी चांगलं उकळू लागलं की त्यात हे सोललेले कॉर्न टाकून 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही, 5 मिनटात ते शिजतात. लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडते. बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि तुमच्या घरीही कॉर्नचे कोणकोणते पदार्थ बनले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या रेसिपी आयडिया जाणून घ्यायला आवडतील. आता हे कॉर्न शिजले आहेत. कॉर्न शिजल्यानंतर ते एका जाळीत किंवा चाळणीत काढून घ्या, जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघून जाईल. थंड झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून सर्व कॉर्नला व्यवस्थित कोटिंग करून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्या. हे कॉर्न सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कॉर्नमध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे ते तेलात फुटू शकतात. तेल अंगावर येऊ नये म्हणून काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही कढईवर झाकण किंवा प्लेट अर्धवट ठेवून तळू शकता. या रेसिपीची अगदी महत्त्वाची स्टेप आहे की कॉर्न व्यवस्थित तळले गेले तर त्या कॉर्नची टेस्ट अप्रतिम येते. त्यामुळे सोनेरी रंग येईपर्यंत कॉर्न तळून घ्या आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. मी इथे सगळे कॉर्न तळून घेतले आहेत. सगळे कॉर्न तळून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मसाल्यात 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि आवडत असेल तर लिंबाचा रस घाला. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे झटपट, सोपी आणि अतिशय चविष्ट क्रिस्पी कॉर्नची रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.